एका दाम्पत्याला बऱ्याच वर्षानंतर एक मूल झालं होतं आणि ते मूल एक मुलगी होतं। आता घरामध्ये बऱ्याच वर्षानंतर मुलगी झाली आहे आणि ती एकुलती एक आहे म्हणून त्या दोघांनी तिला अगदी लाडानं प्रेमानं सांभाळलं होतं। तिला जी काही वस्तू पाहिजे ती आणून दिली होती आणि तिच्यासाठी अनेक प्रयत्न तिच्या आईवडिलांनी केले होते। त्यांचं घरामध्येच एक मोठं किराणा दुकान होतं आणि हेच किराणा दुकान चांगलं चलत असताना ती मुलगी लहानपणापासून दुकानाचा सगळा म्हणजे जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं दुकानाचा सगळा हिशोब हे ते गोष्टी ती मुलगी सुद्धा बघायची, कारण की ती एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांचा सहारा ती मोठ्यापणी बनणार होती। अगदी त्याच पद्धतीनं तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला एक उच्च शिक्षण दिलं होतं आणि तिचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास ती त्याच दुकानामध्ये बसून करायची। आता दुकानामध्ये बसून अभ्यास करत असताना त्या ठिकाणी अनेक लोक यायचे जायचे आणि असंच करता करता मोठं दुकान असल्यामुळं त्या ठिकाणी जो काही दुकानामधला माल आहे तो माल देण्यासाठी एक गाडीसुद्धा यायची आणि तो माल देऊन जायची। आता जी गाडी माल घेऊन यायची त्या गाडीचा ड्रायव्हर एक सुंदर असणारा तरुण होता आणि त्याच तरुणाच्या प्रेमात ही दुकानदाराची मुलगी पडली होती आणि इथूनच एक धक्कादायक घटनासुद्धा घडली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा अजिबात ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरची। नागपूर शहरामधील ही घटना आहे आणि याच शहरामध्ये राहणारं एक दाम्पत्य होतं। त्यांना बऱ्याच वर्षांपासून मुलगी किंवा मूल होत नव्हतं, पण त्यांना एक दिवस मुलगी झाली आणि ती मुलगी एकुलती एक त्यांनी अगदी लाडाने प्रेमाने सांभाळली। लहानपणापासून तिला उच्च शिक्षण दिलं, चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या वस्तू तिला पाहिजे ते या सगळ्या गोष्टी तिला दिल्या। आता शिकत असताना हे करत असताना घरीच एक मोठं किराणा दुकान होतं आणि हे किराणा दुकानसुद्धा ती कधी कधी सांभाळायचीच। त्या किराणा दुकानाचं सामान हे ते हिशोब संपूर्ण गोष्टी ती तरुणी ठेवायची आणि अभ्याससुद्धा ती त्याच दुकानामध्ये बसून करायची। बघता बघता बरेच वर्ष निघून गेले, ती तरुणी मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ती जे दुकानाचं कामकाज आहे तीच सांभाळू लागली। आता हे दुकानाचं कामकाज सांभाळत असताना त्या ठिकाणी एक गाडी यायची, जो किराणा दुकानाचा माल आहे तो आणून द्यायची, नेऊन ठेवायची। ती गाडीचा ड्रायव्हर एक तरुण होता आणि तो तरुण त्या ठिकाणी यायचा जायचा, त्याचं नाव होतं संजय। संजय नावाचा ड्रायव्हर त्या गाडी घेऊन यायचा आणि त्याच भेटीदरम्यान त्या तरुणीला बोलायचा, ती तरुणी त्याला बोलायची आणि असाच बोलता बोलता यांची चांगली मैत्री झाली होती। एकमेकांचे फोन नंबर यांनी एकमेकांना दिले होते। मग एकमेकांसोबत चॅटिंग सुरू केली की मग यांचं बोलणंसुद्धा वाढलं आणि यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता यांचं प्रेमामध्ये रूपांतर झालं आणि मग त्या तरुणीनं ठरवलं की मला आता लग्न करायचं आहे तर त्या ड्रायव्हरसोबत म्हणजे संजय सोबतच करायचे। आता तिनं तिच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली की मला लग्न करायचं आहे तर संजय सोबतच करायचं। मग आईवडिलांनी सांगितलं असं कसं जमन, तू एक उच्च शिक्षित आहेस, तो 10वी नापास आहे, तो एक ड्रायव्हर आहे, त्याच्यासोबत आम्ही कसं लग्न लावून द्यावा, लोक काय म्हणतील आणि तो तिला एक चांगल्या पद्धतीनं सांभाळेल का? मग एक काम कर, त्याचा नाद काय लावू नको, आपण दुसरा एखादा तरुण बघून तुझं लग्न लावून देऊ। ती म्हणे अजिबात नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि राहिला विषय त्यांनी मला सांभाळायचा तर त्यांनी मला नाही सांभाळलं तरी मी त्याला सांभाळायला तयार आहे, कारण की काही वर्षातच मला नोकरीसुद्धा लागणार आहे, असं तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं। आता आईवडिलांना सुद्धा एकुलती एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या खुशीसाठी त्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि काही वर्षातच त्या तरुणीनं नेट सेटची परीक्षा पास केली आणि एका कॉलेजमध्ये ती प्राध्यापिका म्हणून नोकरीला सुद्धा लागली। आता नशिबानं तिला नोकरी लागली, नोकरीवरती रुजू झाली आणि या नोकरीवर रुजू झालं की मग तिनं तिच्या घरच्यांना सांगितलं की आता मला नोकरीसुद्धा लागली आहे, चांगली पगारसुद्धा आहे, आता मात्र मला संजयसोबत लग्न करायचं। मग आता घरच्यांनी ती आट ठेवली होती,
ती अट पूर्ण झाली. मग घरच्यांनी या दोघांचं लग्नसुद्धा लावून दिलं. अगदी थाटामाटात लग्न उत्साहात पार पडलं. आता लग्न उत्साहात पार पडलं. ती जी प्राध्यापिका होती तिचं चांगली पगार होती. मग तिनं काय केलं, एक मोठा बंगला बांधला, शहरामध्ये बंगला बांधला, एक 4 व्हीलर गाडी घेतली आणि तिचा नवरा ड्रायव्हर आहे ना, मग त्याला 4 व्हीलर गाडी घेऊन दिली. म्हणे मला कॉलेजला सोडत जा, घ्यायला येत जा आणि बाकी मग तुला काय गाडी चालवायची तेवढी चालत जा. असा एकदम आनंदी सुखी संसार यांचा चालू होता. आता सुखी संसार बघता बघता बरेच वर्ष व्यवस्थित चालला. पण काही दिवसानंतर हा जो तिचा नवरा होता संजय, हा त्याच्या बायकोला कॉलेजमध्ये सोडला की बाहेर एका भाजीवाली बाई होती विक्रेता, तिच्या दुकानावर जाऊन बसायचा आणि तिच्यासोबत गप्पा मारायचा. बघा, याची बायको प्राध्यापिका होती, तिकडे कॉलेजवर शिकवायची आणि इकडं हा एका भाजीवाल्या बाईसोबत जाऊन गप्पा मारायचा. बरं, गप्पा मारायचा तर मारायचा आणि तिच्याकडं जाताना एक दारूचा खांबासुद्धा घेऊन जायचा. आणि गेल्यानंतर त्या जी भाजी विक्रेता महिला होती तिलासुद्धा नवरा नव्हता, तिला फक्त 2 मुलीच होत्या. मग आता ती तिच्या मुलींचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं करायची, भाजीपाला विकायची आणि हा तिच्याकडे जायचा संजय, तिच्या कधी तिच्या संध्याकाळी घरी जायचा, दारूचा खांबा घेऊन तिलाही पाजायचा, तोही पाजायचा, प्यायचा आणि दोघंजण रात्रभर मज्जा मारायचे. अशा अनेक रात्रा त्यांनी रंगीन केल्या होत्या. जेव्हा जेव्हा त्या महिलेच्या दोन्ही मुली घरी नसायच्या तेव्हा तेव्हा तो संजय तिच्या घरी असायचा. पण एक दिवस त्या भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या दोन्ही मुलींनी त्या संजयला त्या महिलेसोबत बघितलं आणि विचारलं, हा माणूस इथं काय करतोय, कोण आहे तो, असं तसं त्या मुली त्याच्या आईला विचारू लागल्या. तेव्हा त्या भाजीपाला विक्रेत्या महिलेनं सांगितलं की हा जो व्यक्ती आहे तो मला आवडतो, तो माझा प्रियकर आहे आणि तो आपल्याला चांगल्या पद्धतीची मदतसुद्धा करतो. मग त्या मुलींना विचारलं, हा कोण आहे, याचं नाव काय आहे, कुठं राहतो, सगळं काही त्याची माहिती करून घेतली. आणि मग नंतर ती माहिती संजयच्या बायकोला जाऊन सांगितली तिच्या कॉलेजमध्ये. घ्या, आता ह्या 2 मुलींनी ही सगळी माहिती त्या संजयच्या बायकोला जाऊन सांगितली आणि जसा संजय घरी आला तसंच त्या संजयच्या बायकोनं संजयच्या कानशिलात लगावली आणि खरं खरं काय ते सगळं सांग म्हणाली. तर त्या संजयनं सुद्धा त्याच्या जे बाहेर लफडं चालू होतं त्याची कबुली दिली. आता कबुली दिली तर मग त्या शिक्षिकेनं लगेच काय केलं, पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये संजय विरोधात तक्रार दाखल केली आणि सांगितलं याला समजून सांगा, याला समुपदेशन करा. मग ज्या पोलीस निरीक्षक आहेत सीमा सुर्वे यांनी या संजयला आणि त्या भाजी विक्रेता जी महिला होती त्या दोघांनाही समुपदेशन केलं आहे आणि इथून पुढं व्यवस्थित राहा, असं काही करू नका, तुमचा सुखाचा संसार चालू आहे, अशा पद्धतीचं समुपदेशन सीमा सुर्वे पोलीस निरीक्षक यांनी त्यांना केलं आहे. आणि यांचा जो चांगल्या सुखी संसाराचा गाडा जो चांगल्या सुखाने चालू होता तो अचानक बारगळला होता. पण आता या सीमा सुर्वे यांनी तो व्यवस्थित जागेवर आणला आहे आणि यांचा सुखी संसार आता पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुरू झाला आहे. पण आता मध्येच यांनी आता नवीन काही घोटाळा करायला नको, जेणेकरून पुन्हा असा काही घडू शकेल. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लग्नानंतरही लफडे करण्याचं प्रमाण जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण असं करणं चुकीचं आहे. त्यामधून एक मोठी घटना किंवा दुर्घटनासुद्धा घडू शकते. आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये अशा काही घटना घडत असतील तर आपण त्यापासून सावध राहायला पाहिजे. आणि कोणासोबत जर घडत असतील तर तात्काळ त्याची माहिती त्याच्या घरच्यांना नाहीतर मग पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून अशा घटना कोणासोबतही घडणार नाहीत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.